स्नायपर MK1 एअर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल AK-47 रायफल, MMG गन, टियर गॅस गन यासह ड्रोन, आर्टिलरी ॲम्युनिशन, एरियल बॉम्ब अशा देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देणाऱ्या अभेद्य शस्त्रांना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल, हवाई दलासाठी लागणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा यासह विविध प्रकारची युद्ध सज्जतेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची मॉडेल्स देखील ठेवण्यात आली आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या शस्त्रांचे प्रदर्शन बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आले आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले। उद्घाटन प्रसंगी आमदार व ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, म्युनिशियन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, कर्नल बद्री दत्त गनोला, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरव रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अजय मोझर, रुणाल केसरकर, अंकुश रासने यासह लष्करातील माजी अधिकारी, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते। ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, भारत सरकार रक्षा मंत्रालयाच्या उपक्रम असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडने पुण्यात साकारलेली आणि भारतासह विविध देशात निर्यात केली जाणारी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे। सैन्य दलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सहभागी असून त्यांनी प्रत्येक शस्त्राविषयी माहिती देखील तात्काळ घेता येत आहे। ग्रेनेड, लढाऊ विमानातील बॉम्ब, रॉकेटचे विविध प्रकार, तोफांकरता लागणारा दारुगोळा, विविध प्रकारचे ड्रोन, मल्टी बॅरल लॉन्च सिस्टीम, बुलेट्स, हँड ग्रेनेड, अँटी सबमरीन रॉकेट, एरियल बॉम्ब यासह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळत आहे। आत्मनिर्भर, बलशाली व विश्वगुरू भारत साकारण्याकरता संपूर्ण देशात शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी पुण्यातील म्युनिशियन्स इंडिया लिमिटेड कार्यरत असून त्यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यासह पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। उद्या साजरा होतोय देशभरामध्ये आणि त्यानिमित्तानं पुण्यातला आमचा जो काही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जे काही आपली शस्त्र भारतीय सैन्य दलात वापरली जातात त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनी मांडली आणि त्याचं जस्ट उद्घाटन आता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे। हा एक निश्चित जर त्या सगळ्यांची माहिती घेतली तर याच्यातली काही शस्त्र जी आहेत ती सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहेत। त्यामुळे पुण्यातल्या आपल्या खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी जी आहे याच्यामध्ये आज देशभरामध्ये आपण पाहतो की सीमा भाग असेल, देशाच्या सैन्य दलातला विषय असेल, त्या ठिकाणच्या राज्यातले अनेक वेगळे काही विषय अशा सगळ्याच्या आपल्या या ॲम्युनिशन फॅक्टरीचं एक मोठं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जी काही आपली शस्त्र बनवली जातात या आपल्या संरक्षण खात्यात सैन्य दलातली सगळ्या एक मला वाटतं पुणे म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही पुण्या ह्या सगळ्या विषयात खूप वेगळं स्थान पुण्याचं देशभरामध्ये त्याच्यात याचाही उल्लेख निश्चित करावा लागेल की अशी एक मोठी व्यवस्था ही पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ट्रस्ट नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देतं। केवळ गणेश उत्सव नाही पण 12 महिने या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य असेल, विधायक कार्य हे सुरूच असतं आणि त्यातला जातचा एक भाग आहे की प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या दिवशी आज त्याच्या अगोदर इथून पुढे 2-3 दिवस साधारणतः प्रदर्शनी राहील। त्यामुळे पुणेकरांना एक चांगलं मला असं वाटतं की एक माहितीसाठी आणि पुण्यात हे काय घडतंय याचं एक चांगलं मला असं वाटतं की या प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती होईल सगळ्यांना। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या या जय गणेश प्रांगण दत्त मंदिरासमोरील जागेमध्ये हे तिन्ही सैन्य दलांच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। यामध्ये आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्या तिन्ही दलांना लागणारी जी स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्र आहेत, जी मिसाईल्स आहेत, ह्याचं ग्रेनेड्स आहेत, त्या सर्वांचं प्रदर्शन हे नागरिकांना पाहण्यासाठी या ठिकाणी खुलं केलेलं आहे। यासाठी विशेष परवानगी ही रक्षा मंत्रालयाने ही आपल्या ट्रस्टला दिलेली आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे। नागरिकांना प्रत्यक्ष हातामध्ये ह्या गन्स वगैरे घेता येणार आहेत किंवा आपल्या जवळनं आपल्या देशाचं जे सामर्थ्य आहे हे आपल्याला पाहता येणार आहे आणि हा जो भारत आहे हा किती सामर्थ्यशाली आहे, किती बलशाली आहे आणि विश्वगुरू निश्चितपणे बनण्याची आपली क्षमता आहे। जगामध्ये आज आपल्या भारताची सैन्य दल हे 4थ्या क्रमांकाचं आहे आणि निश्चितपणे आपण हे स्वदेशी आणि आत्मनिर्भर या शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये होत असल्याकारणाने आपल्या भारतामध्ये आपल्या भारताचा दरारा संपूर्ण विश्वामध्ये
हा निश्चितपणे राहणार आहे. ह्या ठिकाणी खडके ॲम्युनिशन फॅक्टरीचे अरुण ठाकूर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कामी आम्हाला विशेष सहकार्य केलं आणि हे प्रदर्शन उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय गणेश. पुणेकर, मी कर्नल लक्ष्मण साठे, निवृत्त वेटरन इंडियन आर्मी राजपूत रेजिमेंट. मी सुद्धा बऱ्याच युद्धांमध्ये 71 आणि त्यानंतर कारगिल, श्रीलंका युद्धात भाग घेतलेला आहे. आज ॲम्युनिशन फॅक्टरी पुणे ही जवळजवळ इथे 70-80 वर्ष जुनी फॅक्टरी आहे खडकीमध्ये. त्यांनी हे प्रदर्शन मांडलं आहे. हा फार स्तुत्य असा उपक्रम आहे ज्याच्यामुळे पुणेकरांना आणि देशाला भारतीय सेने जे हत्यार आहेत, ॲम्युनिशन आहे, त्याच्या बाबतीत माहिती मिळवण्याकरता आज या प्रदर्शनात जे ॲम्युनिशन फॅक्टरी सप्लाय करते इंडियन आर्मीला, खडकीतून ट्रक्स भरून किंवा रेल्वे वॅगन्समधून सगळ्या बॉर्डर्सला, पार काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि पूर्वेला ॲम्युनिशन जातं, त्याचं हे प्रदर्शन आहे. यात मेनली स्मॉल आर्म्स ॲम्युनिशन, ज्याच्यात रायफल्स, मशीन गन्स, स्टेन गन्स आणि पिस्टल आता आर्मीत वापरले जात नाहीत विशेष, यांचे ॲम्युनिशन. त्याशिवाय मीडियम आर्म्स म्हणजे मॉटर्स, MMGs, रॉकेट लॉन्चर्स याचं ॲम्युनिशन. आणि त्याशिवाय हाय कॅलिबर म्हणजे टँक ॲम्युनिशन आणि आर्टिलरी ॲम्युनिशनचं हे प्रदर्शन भरवलं आहे. फार सुंदर, माहितीपूर्ण इथे लोकांना माहिती होईल. आणि त्याशिवाय यांनी काही आर्मीचे वेपन्ससुद्धा डिस्प्ले केलेले आहेत, ज्यात मेनली रायफल्स, LMG, MMG, मॉटर्स हे केलेले आहेत. मोठे आर्म्स अँड ॲम्युनिशन युद्ध स्मारक पुणे घोरपडीत लोकांना पाहायला मिळतात, राईट फ्रॉम फायटर एअरक्राफ्ट टू टँक्स टू बोफर्स गन. तर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने हा जो मोठा उपक्रम राबवला आहे, या बाबतीत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि पुण्याच्या अगदी मध्यभागी. नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आणि माझ्याबरोबर आमचे सहकारी कर्नल लक्ष्मण साठे. आम्ही खऱ्या अर्थाने हे शस्त्र वापरलेले आहोत. 71च्या युद्धामध्ये आम्ही दोघंसुद्धा जखमी झालो होतो. आणि मी हे मुद्दामून पुणेकरांना सांगू इच्छितो की माझ्या बटालियनचे एका रात्रीमध्ये 71च्या युद्धामध्ये 7 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले होते. आता तर आमचे माननीय पंतप्रधान काय म्हणतात की कुठलंही शव आलं तर त्याला तिरंगामध्ये लपेटो और उसका त्याची काय म्हणतात त्याला श्रद्धांजली दो. पण आम्ही त्यावेळेला, तुम्ही विश्वास नाही बसणार, परवा दिवशी मी फर्ग्युसन कॉलेजच्या मुलींना हा विषय जेव्हा सांगत होतो, 2 मुली उभं राहून रडायला लागल्या. तर का रडायला लागल्या, तर आम्ही त्यावेळेला नाल्यामध्ये टाकून ती 47 आणि 7 जणांना डिझेल टाकून जाळलं. आपले शहीद आणि असे शहीद ह्या देशासाठी आहेत हे विशेष आहे त्या मुलींना वाटलं. आणि मलासुद्धा खूप लागलं होतं आणि मी वाचलो. आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं, सुरेश यू आर व्हेरी लकी, दिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. म्हणून 93मध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीचं काम करतो. आणि सर्वात महत्त्वाचं काम ह्या देशासाठी म्हणजे कुठलं आहे की आमच्याकडं पाण्याची कमतरता आहे. आजच्या घटकेलासुद्धा पुण्यामध्ये 50 टँकर पाणी विकत आहेत. अरे आम्हाला लाज वाटायला पाहिजे आमच्यासारख्या ज्येष्ठांना. तर आणि हा विषय घेऊन आम्ही पुण्याचं खडकवासला धरण जे स्वच्छ करतो आहे त्याच्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश आणि आणखीन त्यांची सगळी टीम जी आहे. आता ऑफकोर्स सुरेश नावं विसरतो मी आता, मला एकदम तोंडापुढं नावं येत नाहीत. तर 250 गणपती मंडळं त्या धरणावर काम करतात. आणि प्रदर्शनामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत. LMG ठेवलेली आहे, 2 इंच मॉटर ठेवलेला आहे, मोठे विमानातून टाकणारे बॉम्ब पण ठेवलेले आहेत. तर हे सगळं वैयक्तिक वेगळं आम्ही इन्फंट्रीमध्ये आमच्याकडे बेसिकली रायफल असते, MMG असते आणि 2 इंच मॉटर असते. तर 2 इंच मॉटर पण तिथं आहे. तर हे पुणेकरांसाठी फार योग्य आहे. मी तर म्हणतो पुण्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे. आणि यांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे गणपती मंडळाचं की त्यांनी हा
उपक्रम राबवला आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही इतके भाग्यवान आहोत की आमच्याकडं आमच्या पुण्यामध्ये आमचे मुरलीधर मोहोळ जे पूर्वी आमचे महापौर होते तेच आता मिनिस्टर आहेत. तर त्याच्यामुळं हा विषय पूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर नाही देश पटलावर जाणं गरजेचं आहे. कारण हे सगळ्यांना हे सगळं दाखवा आपण. माझी विनंती आपल्याला हीच राहील की हा उपक्रम फार अप्रतिम आहे आणि याच्यासाठी मी सगळ्यांना सल्यूट करतो. आता आम्ही सल्यूट का करतो ते पण पुणेकरांना माहिती होणं पाहिजे. जेव्हा आम्ही सीमेवर असतो त्यावेळेला आमच्या ज्या चौक्या असतात तेव्हा रात्री बेरात्री आम्ही जेव्हा चेक करायला जातो तर आमचा जो सैनिक असतो तो लांबूनच असा हात करतो. पण जर दुश्मनचा असला शत्रू असेल तर तिकडं कुठं असेल तर त्याचा हात कुठं असतो? शस्त्रावर असतो. म्हणून मी तुमचा सगळ्यांचा पुणेकरांचा मित्र आहे. थँक्यू सर. गॉड